नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी केली जाते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। छगन भुजबळ यांच्या नावाबाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू आहे। देशपातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी भुजबळांचा फायदा होईल असं सूत्रांकडून कळतं। शिंदे फडणवीस अजित पवार यांच्याशी दिल्लीमधून चर्चा सुरू असल्याचं कळतं। हेमंत गोडसे यांच्याऐवजी भुजबळांना उमेदवारी देण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत। भुजबळ नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात। नाशिक लोकसभेच्या जागेसाठी वरिष्ठांकडून भुजबळांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। देश पातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी फायदा होणार असल्यानं भुजबळांचा पर्याय। शिंदे फडणवीस अजित पवारांशी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नाशिक लोकसभेच्या जागेसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। नाशिकची जागा मिळावी यासाठी हेमंत गोडसेंची जोरदार फिल्डिंग सुरू आहे। हेमंत गोडसेंना तिकीट देण्यास नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि आपले फडणवीस साहेब बीजेपी यांची अजून चर्चा सुरू आहे। मग काय नाशिकची परिस्थिती आहे, ते लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची, काय हा सगळा जो आहे, जसा बीजेपी जे आहे गोषवारा घेत आहे किंवा शिंदे गट गोषवारा घेतं, राष्ट्रवादी सुद्धा गोषवारा घेत आहे आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवतील आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल त्याच्या पाठीमागे हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे मजबूतीने उभं राहतील। नाशिक लोकसभेत छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे। नाशिकच्या लोकसभेवरती आपण सरकार असता अजून आम्ही तुम्ही पुन्हा मला तेच विचारताय। मी सांगितलं 28 तारखेला आम्ही कोण उमेदवार कुठं देणार आहोत आणि कुठल्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत, कुठल्या पक्षाला महायुतीच्या जागा मिळालेल्या आहेत, त्यावेळेस ते चित्र स्पष्ट